नमस्कार, मी सौरभ कोरटकर. एबीपी माझाच्या ऑन द स्पॉट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आता वेळ झाली आहे ऑन लोकेशन रिपोर्ट पाहण्याची, अर्थात एबीपी माझाचं ऑन द स्पॉट बुलेटिन पाहण्याची. माझे रिपोर्टर सहकारी दिवसभरातल्या घडामोडींची सविस्तर बातमी तुम्हाला सांगणार आहेत आणि तीही थेट घटनास्थळावरून. पाहूयात ऑन द स्पॉट. वृद्धाश्रमात जागा नसलेल्यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून का पाठवता अशी खिल्ली उडवत उद्धव ठाकरेंनी भगतसिंग कोश्यारी यांना तातडीनं राज्यपाल या पदावरून काढून टाकावं अशी मागणी केली. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी ही मागणी केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या दोघांचाही समाचार घेतला. कोश्यारी यांनी महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तिमत्वांचा सातत्यानं अपमान केला आहे, याकडे त्यांनी राज्याचं लक्ष वेधलं. कोश्यारी यांना छत्रपती विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधासाठी त्यांनी भाजपचं सर्व पक्षातल्या महाराष्ट्रप्रेमींना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. तसंच या मुद्द्यावर शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे, त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपच्या महाराष्ट्रातल्या कथित धोरणांचा आपल्या शैलीमध्ये समाचार घेतला. कॅमेरा पर्सन आतिश कांबळेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांची देखील पक्षाने हकालपट्टी करावी अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. राज्यपाल आणि त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी ही मागणी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींना पदावरून हटवण्याची मागणी राज्यातील विरोधकांकडून करण्यात येते. त्याचवेळी आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही त्या दोघांविरोधात आघाडी उघडली आहे. कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य छत्रपती शिवरायांचा अवमान करणारं आहे असं उदयनराजेंनी म्हटलंय, तर सुधांशु त्रिवेदींची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शरद पवार आणि नितीन गडकरींनी निषेध करायला हवा होता असाही मुद्दा उदयनराजेंनी मांडला. उदयनराजे हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, त्यामुळे त्यांनी राज्यपालांवरती कारवाई करण्याच्या मागणीला महत्त्व प्राप्त झालंय. येत्या 3 दिवसांमध्ये केंद्र सरकारने राज्यपालांवरती कारवाई केली नाही तर आपण 28 तारखेला पुढची भूमिका जाहीर करू असं उदयनराजेंनी म्हटलंय. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं पहिलं अधिकृत कार्यालय हे येत्या 8 ते 10 दिवसात कार्यान्वित होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिवालयाच्या नजदीकच एकनाथ शिंदे यांच्या या नव्या पक्षाचं कार्यालय सुरू होत आहे. मंत्र्यांसाठी राखीव असलेला C2 हा बंगला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला कार्यालय थाटण्यासाठी मिळालाय. हा बंगला आधी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या ताब्यात होता. त्यांना नवा बंगला देण्यात आला असून C2 या बंगल्यात सध्या पक्ष कार्यालय उभे करण्याचं काम सुरू झालंय. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या नव्या कार्यालयाविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती, पण अखेर एबीपी माझानं ही बातमी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली आहे. मुंबईतल्या दादरमध्ये शिवसेना भवनाच्या नजदीकच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं मोठं कार्यालय उभं राहणार आहे. पण मंत्रालयाच्या नजदीक देखील आपल्या पक्षाचं एखादं अधिकृत कार्यालय असावं या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना आता यश मिळताना दिसतंय. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबईतील सर्व बैठका रद्द करून शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन घेतलं. पण चर्चा झाली ती शिर्डीहून सिन्नर तालुक्यातल्या मिर गावात जाऊन एका ज्योतिषाच्या घेतलेल्या कथित भेटीची. शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा हेलिपॅड ऐवजी मिर गावच्या दिशेने रवाना झाला. मुख्यमंत्र्यांनी वावी गावाजवळील मिर गावच्या श्री ईशानेश्वर मंदिरात सपत्नीक दर्शन घेऊन दुग्धाभिषेकही केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ईशानेश्वर मंदिराचे विश्वस्त कॅप्टन अशोक खरात यांच्याकडून आपलं आणि राज्य सरकारचं भविष्य जाणून घेतल्याची चर्चा आहे. अशोक खरात हे अंकशास्त्राचे अभ्यासक आहेत. आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांनी अंकशास्त्राबद्दल काही जाणून घेतलं का असं विचारलं.
मात्र त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। मुख्यमंत्र्यांनीही या विषयावर बोलणं टाळलं आहे। या प्रकरणात मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आवाज उठवला आहे। मुख्यमंत्री जर भविष्य बघण्यासाठी गेले असतील तर ती बेजबाबदार कृती असून अनीसनं त्याचा निषेध केला आहे। ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहेत आणि कोणी जर त्याला शास्त्र म्हणून सिद्ध केल्यास 21 लाख रुपयांचं बक्षीसही अनीसनं जाहीर केलंय। कॅमेरामन मयूर बारगाजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आणखी एक ट्विट करून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये वादाची ठिणगी टाकली आहे। कन्नड भाषिक बहुसंख्यानं असलेली अक्कलकोट आणि सोलापूर ही शहरं कर्नाटकात विलीन करावी अशी मागणी बोम्मई यांनी ट्विटद्वारे केली आहे। महाराष्ट्र कर्नाटकमधल्या सीमावादाची लढाई सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त विधानानं सीमावाद पुन्हा पेटला आहे। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक विचार करत असल्याचं बोम्मई यांनी नुकतंच म्हटलं होतं। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्मई यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तरही दिलं। महाराष्ट्रातलं एकही गाव कुठेही जाऊ दिलं जाणार नाही। सीमा प्रश्नावर न्यायालयीन लढा देऊन बेळगाव, कारवार आणि निपाणीसह कर्नाटकात गेलेली सर्व गावही आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मांडली। त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून कर्नाटकची 1 इंचही भूमी कुणाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हटलं आहे। फडणवीसांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही। कर्नाटक आपल्या भूमीचं, पाण्याचं आणि सीमेचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं बोम्मई यांनी म्हटलं आहे। कॅमेरापर्सन उत्तम कुटियार यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद राज्याच्या निर्मितीपासून आहे। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित आहे। त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बोंबाबोंबीला प्रत्युत्तर दिलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या मुद्द्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली। सीमा प्रश्नाच्या वादात महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। तसंच न्यायालयीन लढाईत बेळगाव, कारवार आणि निपाणीसह कर्नाटकात गेलेली सर्व गावं आपण परत मिळवू याचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केला। सीमा प्रश्नाच्या वादात महाराष्ट्रातील सारे राजकीय पक्ष एक आहेत, त्यामुळे पक्षाचा वाद कोणी सीमा प्रश्नात आणू नये असाही सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यावेळी शरद पवार त्याच व्यासपीठावर उपस्थित होते। त्याचा उल्लेख खासदार उदयनराजेंनी केला, म्हणून या मुद्द्यावर पवारांनी प्रतिक्रिया दिली आणि पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरेंनाही बोलावं लागतं असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधकांवरती जे आहे तो चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळाला। कॅमेरामन मनोज जयस्वालसह राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोनं अर्पण केलं। आपल्या 2 चिरंजीवासह प्रताप सरनाईक आले होते। त्यांनी अर्पण केलेल्या सोन्याची किंमत बाजारभावाप्रमाणे 37,50,000 रुपये एवढी असावी। आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आपण केलेला नवस फेडला। आपल्या दोन्हीही मुलांची लग्न होऊन सगळं काही व्यवस्थित होऊ देत असा नवस आपण देवीला बोलल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। तुळजाभवानी हे आमचं कुलदैवत आहे, त्यामुळे दोन्हीही मुलांच्या लग्नाच्या वेळी आपण 51 तोळ्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार असा नवस देवीला बोललो होतो आणि तोच नवस फेडण्यासाठी आपण सहकुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनाला आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। मधल्या काळामध्ये कोरोना होता आणि आमच्यावरती काही संकट आली होती, त्याची उतराई आम्ही या नवस फेडण्यातनं केली असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेली शिवसेनेतली बंडाळी आणि ईडीच्या कारवाया यामुळं प्रताप सरनाईक हे गेले काही दिवस चर्चेत आहेत। कॅमेरा पर्सन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, तुळजापूर। आगामी महापालिका निवडणुकांसाठी आता वंचित बहुजन आघाडीनं कंबर कसली आहे। मुंबईत वंचित बहुजन आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना तालुकाध्यक्षांशी चर्चा केली आणि प्रत्येक तालुक्याचा सविस्तर आढावा घेतला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी तालुकाध्यक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी तालुकाध्यक्षांच्या कामाचा लेखी आढावा घेऊन
त्यांच्यासोबत तालुक्याच्या सद्य परिस्थितीवरही चर्चा केली। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावरूनही मार्गदर्शन केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपल्या सर्व तालुकाध्यक्षांनी तयारीला लागा अशा पद्धतीचे आदेश प्रकाश आंबेडकरांना बैठकीत दिले। यासोबतच युती होईल तेव्हा होईल, तुम्ही कामाला सुरुवात करा असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांना आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथाच्या यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली। कोरोनामुळे 3 वर्ष न झालेल्या सिद्धनाथाच्या यात्रेला यंदा भाविकांची प्रचंड गर्दी झाली। यात्रेच्या आदल्या रात्री परंपरेनुसार सिद्धनाथाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। राज्यभरातून आलेल्या मानाच्या सासनकाठ्या आणि पालख्यांचंही आगमन झाले। यावेळी पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर सासनकाठ्यांनी ताल धरला होता। त्यानंतर रात्री विधिवत पूजाही करण्यात आली। दुपारच्या सुमारास सिद्धनाथाच्या रथाच्या नगर प्रदक्षिणा मिरवणुकीला सुरुवात झाली। त्यानंतर श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा संपन्न पार पडला। श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीचा विवाह सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक म्हसवडमध्ये दाखल झाले होते। कॅमेरामन निलेश बावळेकरसह राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। जेजुरी गडावरील बालद्वारीत श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींची घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली। हा उत्सव 6 दिवस चालणार असून त्यात विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। श्री खंडोबा हे महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे चंपाषष्ठी उत्सवाच्या काळात महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात कुलाधर्म कुराचार करण्यासाठी हजेरी लावत असतात। जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। कुख्यात गुंड अजित नाईक आणि त्याच्या साथीदारांना कोर्टामध्ये घेऊन जात असताना कोल्हापूर पोलिसांची व्हॅन बंद पडली आणि आरोपींसह पोलिसांना तब्बल 2 किलोमीटरची पायपीट करावी लागली। आरोपींना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करत असताना हा प्रकार घडला। इचलकरंजीतील गुंड अजित नाईकची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याची मिरवणूक काढली होती। याच अनुषंगानं कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। अजित नाईक आणि त्याच्या साथीदारांना याच प्रकरणामध्ये कोर्टात हजर करत असताना पोलिसांची व्हॅन बंद पडली। पण आरोपींना वेळेवर कोर्टात हजर करण्यासाठी पोलिसांनी दुसरी गाडी न मागवता त्या गुंडांना त्याच परिस्थितीमध्ये चालवत कोर्टापर्यंत आणलं। या घटनेची कोल्हापूर शहरामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली। मात्र त्याचवेळी कोल्हापूर पोलिसांचा भोंगळ कारभार देखील समोर आला। यापैकी काही आरोपींनी जर पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून जर फरार झाले असते किंवा तिथून धूम ठोकली असती तर मग काय करायचं होतं असा सवाल कोल्हापूरकरांनी केलाय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। पुण्यातल्या नवले ब्रिजवर अपघाताची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत पुणेकर आपल्या तिरकस प्रतिक्रिया नोंदवत आहेत। पुण्यातल्या नवले ब्रिजच्या आधी जनजागृतीसाठी काही बॅनर्स लावण्यात आले आहेत। सावधान, नवले ब्रिज पुढे आहे असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे। नवले ब्रिज हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा इथल्या वारंवार होणाऱ्या अपघातांनी दाखवून दिला आहे। गेल्या 4 दिवसात या ब्रिजवर 5 अपघात झाले आहेत। त्यामुळे नवले ब्रिजवरून जाताना अपघात टाळायचं तर आता चालकांनी अधिक दक्ष राहावं लागणार आहे। हे सूचित करण्यासाठी पुणेकरांनी ब्रिजच्या आधी काही बॅनर्स लावले आहेत। नवले ब्रिजच्या सेल्फी पॉइंटवर लावलेले हे बॅनर स्वाभाविकच चर्चेचा विषय ठरले आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। मुंबई, ठाणे, भिवंडी, मालेगाव आणि नाशिक नंतर आता औरंगाबादेतही गोवरचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे। औरंगाबाद शहरातील शताब्दीनगर रेहमानिया कॉलनीत आठवडाभरापासून गोवर साथीचे 8 संशयित रुग्ण आढळून आले आहेत। हे 8ही रुग्ण म्हणजे लहान वयोगटातील बालकं आहेत। या मुलांच्या रक्तांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मुंबईच्या हापकिन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। औरंगाबादमध्ये गोवरचे संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे। दरम्यान संशयित रुग्णांच्या रक्तांचे रिपोर्ट काय येतो याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून राहिले आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।